ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं बुधवारी म्हणजेच काल 7 जानेवारी रोजी रात्री उशिरा निधन झालं। ते 83 वर्षांचे होते। पुण्यातील डॉक्टर शिरीष प्रयाग यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते। मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी दिली आहे। 5 दशकाहून अधिक काळ पर्यावरण संवर्धन, धोरण आणि सामाजिक न्याय यांचा समन्वय साधून वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉक्टर गाडगीळ काम करत होते। पश्चिम घाट पर्यावरणशास्त्र तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या शिफारसी महत्त्वपूर्ण आहेत। डॉक्टर गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुण्यात झाला। त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले। पुणे आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी जीवशास्त्र विषयातून पदवी शिक्षण घेतले। त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅथमॅटिकल इकॉलॉजी विषयातून PhD मिळवली होती। 1983 मध्ये त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली। त्यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र पर्यावरणशास्त्र, संवर्धन, जीवशास्त्र आणि पर्यावरण धोरणातील संशोधनासाठी देशातील अग्रगण्य संस्था झाली। मानवी पर्यावरणशास्त्र, जैवविविधता संवर्धन आणि भारतीय समाजाचा निसर्गाशी असलेला ऐतिहासिक संबंध हे त्यांच्या संशोधनाचे मुख्य विषय होते। मानवाची उपस्थिती निसर्गासाठी अपायकारकच असते या संकल्पनेला छेद देत त्यांनी सहअस्तित्व, पारंपरिक ज्ञान आणि दीर्घकालीन शाश्वततेवर भर दिला। डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 2010 मध्ये पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने 2011 मध्ये सादर केलेल्या शिफारसी गाडगीळ अहवाल म्हणून ओळखल्या जातात। या अहवालात संपूर्ण पश्चिम घाटाला पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची शिफारस करण्यात आली होती। या अहवालात खाणकाम, उत्खनन, मोठी धरणे आणि प्रदूषणकारी उद्योगांवर कठोर निर्बंध सुचवण्यात आले होते। शास्त्रज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या अहवालाचं स्वागत केलं। मात्र काही राज्य सरकारे आणि काही गटांनी आर्थिक विकासाला अडथळा येईल या कारणाने त्याला तीव्र विरोध केला। कस्तुरी रंगन समितीच्या शिफारसीनंतर हा अहवाल बाजूला ठेवण्यात आला असला तरी केरळ, महाराष्ट्रातील पूर आणि भूस्खलनानंतर गाडगीळ अहवाल चर्चेत असतो। स्थानिक समाजाच्या नेतृत्वाखालील पर्यावरणीय व्यवस्थापन हे गाडगीळ यांच्या कार्याचे मुख्य बिंदू होते। जैविक विविधता कायदा 2002च्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा होता। तसंच पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर या संकल्पनेद्वारे ग्रामपंचायतींना पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करण्याचे अधिकार मिळाले। पवित्र उपनांवरील त्यांचे संशोधन हे सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतून जतन झालेल्या वनक्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारे ठरले। डॉक्टर गाडगीळ यांना 1981 मध्ये पद्मश्री आणि 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना टायलर पुरस्कार, वोल्वो पर्यावरण पुरस्कार तसंच 2024 मध्ये चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला। डॉक्टर गाडगीळ यांनी विपुल लेखन केलं। त्यांची रामचंद्र गुहा यांच्यासह लिहिलेली दिस फिशर लँड, इकॉलॉजी ऑफ इक्विटी आणि आत्मचरित्र अ वॉक अप द हिल ही पुस्तकं विशेष गाजली।